अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्यानंतर मानसिक आरोग्य पथकानं तपासणी केली। 6 विद्यार्थिनींमध्ये मानसिक तणावाची लक्षणं आढळून आली असून त्यांना डिसोसिएटिव्ह कन्व्हर्जन डिसऑर्डरचे निदान झाले आहे। विद्यार्थिनी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत यावं असं आवाहन आदिवासी विभागानं केलं आहे। मेळघाटातील डोमा आदिवासी आश्रम शाळेतील काही विद्यार्थिनींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरल्यानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य पथकानं विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली। यामध्ये 6 विद्यार्थिनींमध्ये सतत रडणे, भीती वाटणे, उदासपणा, विस्मरण आणि शारीरिक तक्रारी अशी लक्षणे आढळून आली। वैद्यकीय तपासणीनंतर विद्यार्थिनींमध्ये डिसॉसिएटिव्ह कन्व्हर्जन डिसऑर्डर असल्याचं निदान झालं। मानसिक तणाव, अभ्यासाचा ताण आणि घडलेल्या घटनांचा मानसिक परिणाम यामागे कारणीभूत असण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली। विद्यार्थिनींना स्वतंत्र ठेवून उपचार आणि समुपदेशन करण्यात आलं असून त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात आले। दरम्यान विद्यार्थिनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केलं। शाळा प्रशासन, मुख्याध्यापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना पुढील 8 दिवसात पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। सदर विद्यार्थिनींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि त्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे सदस्य यांनी गावामध्ये जाऊन विद्यार्थी तसेच पालकांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना पुन्हा शाळेत येण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे। तर निश्चितच एवढ्या 8 दिवसामध्ये पुन्हा सर्व विद्यार्थी शाळेमध्ये पुन्हा येतील अशी आम्हाला आशा आहे। आणि माझे सर्व पालकांना देखील आव्हान आहे की आपण कोणत्याही प्रकारच्या अफवेवरती विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर शाळेत पाठवावे।